हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथं बघा मी पेपर घेतलेला आहे आणि इथं त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर सर्वात पहिले बघा आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे तर ती आपल्याला बंद बाजूकडून टाकायची आहे। तर बघा इथं तयार जी उंची होती ती 13.5 इंच होती। तर आपल्याला पेपर पॅटर्न तयार करताना 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं। त्यासाठी 14.5 इंच मी इथं ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे। तर या पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया। जेवढी उंची आहे तेवढं तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं उंची कमी जास्त घेऊ शकता। आता त्याच्यानंतर बघा आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। जिथं आपण उंची मोजलेली आहे तिथूनच बघा 5.5 इंच मी इथं शोल्डर घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण एक लाईन आखून घेऊया। तर बघू शकता इथं खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर बघा मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। तर 36 साईज जी आहे ती थोडी मोठी असते आणि तब्येत जर जास्त राहिली तर ब्लाऊज व्यवस्थित शिवून झाल्यावर अंगात व्यवस्थित यावा यासाठी 5.5 इंच शोल्डर आणि 6 इंचचा मुंडा घ्यायचा। त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9 इंच। तर हे बघा 9 इंचावरती मार्किंग करायचं। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघा 1.5 इंच किंवा 2 इंच इथं शिलाईन मार्जिन एड करायचं आहे। तर मी इथं 1.5 इंच घेतलेलं आहे, तुम्ही 2 इंच सुद्धा इथं घेऊ शकता। तर या पद्धतीने आपण ते मार्किंग आहे ते जोडून घेऊया। आता बघा 9 इंच आणि 1.5 इंच इथं 10.5 इंच झालेलं आहे। तर वरच्या साईडला जेवढी छातीची घडी आपली आलेली आहे तेवढंच मी इथं कमरेच्या साईडने सुद्धा 10.5 इंच घेते। कारण बघा आपण पाठीमागचे टक्स वगैरे घेत असतो तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड उरावं म्हणजे मार्जिन राहावी यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा इथं मार्जिन घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर बघा मुंड्याचे आकार खूपच महत्त्वाचे असतात। तर मुंड्याचे आकार नेहमी इथं पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो 1.5 इंचावर द्यायचा आणि पुढचा मुंडा आहे तो इथं आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। आता इथं बघा तुम्हाला परफेक्ट जर मुंड्याचं इथं आकार काढायला जमत नसेल तर तुम्ही बघा जेवढा इथं मुंडा मोजलेला असेल त्याचे निम्मे करायचं आणि या पद्धतीने बघा जिथं आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत ते जोडायचं आहे। इथं बघू शकता एकदम परफेक्ट असे आपण इथं मुंड्याचे इथं दोघा आकार देऊन दिले। आता सर्वात पहिले आपण कट करून घेऊया म्हणजे पुढची जी मार्किंग आपल्याला करायला एकदम सोपं जावं यासाठी। तर सर्वात पहिले बघा कटिंग करताना जो पाठीमागचा जो मुंड्याचा इथं मी आकार काढलेला आहे तो इथे सर्वात पहिले कट करते मी। तर पहा या पद्धतीने आता जसं आपण इथं बघा मार्किंग केलेलं आहे तेवढं इथं कटिंग करायचं आहे। कारण जेवढं आपल्याला मार्जिन हवं होतं तेवढं आपण इथं एड केलेलं आहे त्यासाठी। आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। त्याच्यानंतर पुढचं बघा पुढची मार्जिंग इथं करायची आहे आपल्याला मार्किंग। तर इथं लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील। 5.5 इंच शोल्डर आणि 6 इंच मुंडा घेतलेला होता। पाठीमागचा मुंडा 1.5 इंच, पुढचा मुंडा इथं 1 इंचावरती घेतला। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग 9 इंच घेतला होता आपण आणि 1.5 इंच मार्जिन आणि 10.5 इंच इथं छातीची घडी झालेली आहे। तर आता बघा इथं गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला। तर 2.5 इंच इथं गळारुंदी घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तो इथं 6 इंच घ्यायचा आहे आणि वरती आपण जेवढी गळारुंदी इथं घेतलेली होती 2.5 इंच तेवढी खालच्या साईडला सुद्धा टाकायची आहे आणि इथं पुढचा गळ्यासाठी आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। तर पेपर पॅटर्न तयार करताना पुढचा जो गळा आहे तर सर्व साईजसाठी मी इथं 6 इंचचा घेत असते आणि जर बघा इथं हाईटला जर एखादा कस्टमरची हाईट जर कमी असेल तर इथं पुढचा जो गळा आहे तर तो इथे 5.5 इंच घ्यायचा आहे। तर हे लक्षात ठेवायचं। तर या पद्धतीने बघा आपण गळ्याचा सुद्धा एकदम व्यवस्थित शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर इथं लिहून घेऊया 2.5 इंच गळा रुंदी आणि पुढचा गळा 6 इंच। आता खालच्या साईडला क्रॉसपट्टी आपल्याला काढायची आहे। तर 2.5 इंच मी बघा बंद बाजूकडून 2.5 इंच घेतलं आणि मुंड्याकडून आपण इथं 2 इंच घेतलेलं आहे। तर पेपर पॅटर्न तयार करताना 2.5 इंचची इथं 2.5 आणि 2ची क्रॉसपट्टी आपल्याला काढायची आहे। आता इथं कटोरीचं माप आपल्याला टाकायचं आहे 5 इंच। तर मी बघा इथं मुंड्याकडून मोजत असते कटोरी। आता बाकीचे काय करतात बघा गळा आहे गळ्याकडून पण मोजतात तरीसुद्धा सारखंच येतं आणि मुंड्याकडून जरी मोजलं तरी कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट बसते। आता बघा जिथं आपण 5 इंचची मार्किंग केलेली आहे
तिथून एक सरळ अशी लाईन आखायची आहे. आणि इथं बघा गळा आपण 6 इंचचा घेतला होता, तर तिथून वरती मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं होतं. तर तिथपर्यंत आपल्याला पुढचा जो कटोरीचा शेप आहे तो इथं देऊन द्यायचा आहे. तर बघा इथं एकदम व्यवस्थित आपली इथं कटोरीसुद्धा इथं शेप देऊन झालेला आहे. आणि हे आपलं 36 साईजचं पॅटर्न आपण तयार करतोय. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघा आपण कटिंग पाहणार आहोत. तर सर्वात पहिले बघा डबल फोल्ड केलेला पेपर होता. आता त्याला बघा पट्टीच्या साहाय्याने मी असं प्रेस करून दिलं आणि असं या पद्धतीने पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट होता आपला तो इथे सेपरेट करून घ्यायचा आहे. आता इथं बघा पाठीमागच्या पार्टवर सुद्धा आपल्याला साईज लिहून ठेवायची आहे, जेणेकरून या साईजचं जर एखादं ब्लाऊज दुसरं असेल तर आपल्याला हे पॅटर्न जरी हातात आलं तर आपल्याला लगेच कळेल की हे 36 साईजसाठी पेपर पॅटर्न आहे. तर आता बघा पुढच्या पार्टची कटिंग पाहूया आपण. तर सर्वात पहिले बघा कटिंग करताना जो पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा, म्हणजे आपल्याला पुढची कटिंग करायला सोपं जाईल. त्याच्यानंतर गळा आहे तसाच कट करायचा. तर पुढच्या पार्टची आपण या पद्धतीने कटिंग करूया आता. तर सर्वात पहिले गळा कटिंग करूया आणि पहा इथं या पद्धतीने जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता इथे क्रॉसपट्टीसुद्धा कट करूया. तर ही जी क्रॉसपट्टी आपण काढलेली आहे तर ती आपल्याला लागणार नाही, कारण आपण वेगळी काढणार आहोत. तर पेपर पॅटर्न तयार करताना 2.5 इंच आणि 2 इंचची इथं क्रॉसपट्टी काढायची असते. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बाहीची कटिंग तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवते मी, जेणेकरून तुम्हाला नवीन जरी असाल तुम्ही तरीसुद्धा सहज बाही कटिंग करू शकता. तर इथं पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे त्या साईडहून बघा आपल्याला बाही जेवढी लांबी पाहिजे बाहीची तेवढं इथं मार्किंग करायचं आहे. तर सर्वात पहिले बघा मी इथं 6 इंच बाही लांबी घेतली, त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. तर अस्तरची बाही असेल तर 1 इंच ॲड करायचं आणि तुम्ही जर बिना अस्तरची बाही शिवत असाल तर त्याच्यात 1.5 इंच ॲड करायचं आहे. आता बघा आपण इथं छातीची घडी 10.5 इंच घेतली होती, तर बाहीची घडी इथं 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे. तर मी इथं बाहीची घडी आहे ती 9.5 इंच घेतलेली आहे. आता इथे बघा दोघं साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं ओपन बाजूकडून आपण 7 इंच बाही लांबी घेतली, तीच आपल्याला ओपन बाजूकडून सुद्धा तेवढं टाकायचं आहे. आता इथं बाहीला आकार देण्यासाठी बघा 3 इंचवरती मार्किंग करायचं आहे. तर इथं छाती जर कमी असेल तर तुम्ही इथं 2.5 इंचसुद्धा घेऊ शकता. तर इथं जे माप जे आहे ते 36 साईजचं आहे, मोठं माप आहे, त्यासाठी इथं 3 इंच घ्यायचं आहे. आता आतल्या साईडला बघा 2 इंच इथं मार्किंग केलं आहे मी. तर जे 2 इंच घेतलेले आहे ते सर्व साईजसाठी सेम आहे. आता पट्टीच्या साहाय्याने या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. आता बघा 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला 2-2 इंचावरती. तर पहा या पद्धतीने. त्याच्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंच आणि पहिला जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं. आणि पुढचे जे पॉईंट होते 2 त्यांना मी वरच्या साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर सर्वात पहिले या पद्धतीने डॉट डॉट काढायचे, त्याच्यानंतर डार्क करून घ्यायची बाही, म्हणजे एकदम परफेक्ट येईल. तर तुम्ही नवीन शिकत असाल तर जमत नसेल तुम्हाला बाहीचा आकार तर तुम्ही पेपरवरती या पद्धतीने मार्किंग करून प्रॅक्टिस करू शकता. आता इथं दंडगेर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तर छातीच्या घडीमध्ये तुम्ही जर 2 इंच मार्जिन घेतलं असेल तर बाहीमध्ये सुद्धा 2 इंचच घ्यायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर इथं 1.5 इंच आपण मार्जिन बाहीमध्ये सुद्धा घेतलं. आता बाहीची लांबी आपण बघा इथं 7 इंच घेतलेली आहे मार्जिन सहित. त्याच्यानंतर बाहीची घडी आपण 9.5 इंच घेतलेली आहे. तर ही 36 साईजची बाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघू शकता इथे एकदम बाही आपली परफेक्ट आलेली आहे. तर आता कटिंग पाहूया. तर सर्वात पहिले बघा जो वरचा जो आकार काढलेला आहे आपण मुंड्याचा तो सर्वात आधी कट करायचा आहे. तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने वरचा जो आकार होता तो सर्वात पहिले कट केला. आता बाहीला ओपन करायचं, त्याच्यानंतर पुढचा जो आपला आकार असतो मुंड्याचा तो सर्वात पहिले कट करायचा, कारण तो खोलगट असतो खालचा. पुढचा जो पार्ट असतो आपला तिथं काखेमध्ये खोलगट घ्यायचा असतो, तर बाही एकदम परफेक्ट येते, म्हणजे चुन्या वगैरे काही येत नाही. तर तुम्हाला जर बाही कटिंग जमत नसेल तर एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने. तर आता बघा इथं आपण क्रॉसपट्टी काढूया, जसं मी मगाशी सांगितले तुम्हाला. तर 3.5 इंच इथं या साईडने घेतले मी बघा. आता बघा एका साईडला 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे.
तर छातीची घडी इथं 10.5 इंच होती, त्याच्यात एक अर्धा इंच मार्जिन घेतलं आहे मी. म्हणजे आपण क्रॉसपट्टी जेव्हा जोडणार तेव्हा कमी पडायला नको यासाठी अर्धा इंच घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. आता पहा या पद्धतीने आपल्याला सरळ अशी पट्टीने लाईन आखून घ्यायची आहे आणि कटोरीसाठी इथं क्रॉसपट्टीला कर्वसारखा आकार द्यायचा आहे. तर ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता आपली राहिली इथं कटोरी. तर सर्वात पहिले कट करून घेऊया आपण, त्याच्यानंतर आपण कटोरी बघणार आहोत. तर पहा या पद्धतीने कटिंग करून घेतलं. आता इथे दुसरा पेपर घेतलेला आहे बघा मी. आता जी आपण गळारुंदी घेतलेली होती 2.5 इंच, तर ती इथं टाकायची आहे. तर गळारुंदीनुसार आपल्याला इथं कटोरी काढायची आहे. 2.5 इंच गळारुंदी. आता इथून मोजलं बघा. आता वरून आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. तर सर्व साईजसाठी 1.5 इंच आहे आणि असं बघा आकार देऊन द्यायचा आहे. जो पुढचा आपला गळ्याचा आकार राहतो सेम त्याच पद्धतीने 1.5 इंच घ्यायचं आहे. आता 1.5 इंच तिथं मोजलेलं आहे, तिथून खाली आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. तर बघू शकता इथून या पद्धतीने 5 इंच घ्यायचं. आता आडवी मार्किंग करायची आपल्याला 7.5 इंचावरती. तर साईजनुसार कमी जास्त म्हणजे होऊ शकतं. म्हणजे ही कटोरी जी आहे तर तुम्ही चौथी साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं 7.5 इंचावरती मार्किंग केलं आणि सरळ अशी लाईन आखून घेतली. तर लिहून घेऊया आपण, म्हणजे आपल्या लक्षात राहील. आता जे आपण मार्किंग केलेलं आहे आडवी मार्किंग, तर त्याचं मध्य काढायचं आहे आपल्याला. तर पहा या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि मध्य त्याचा काढायचा आहे. आता वरून टेप ठेवायचा आहे आणि खाली आपल्याला 8.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर पहा इथं आडवी कटोरी आपण 7.5 इंच घेतली होती. तर उभी जी कटोरी असते ती 1 इंच जास्त घ्यायची, म्हणजे इथं मी 8.5 इंच घेतलेली आहे. आता बघा हे दोघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे. आता हे दोघं पॉईंट जोडायचे आपल्याला. तर पहा इथं सर्वात पहिले आकार व्यवस्थित आहे की नाही तो चेक करण्यासाठी या पद्धतीने तुम्ही डॉट डॉट काढू शकता आणि त्याच्यानंतर डार्क करून घ्यायचं आहे. तर ही झाली आपली इथं 7.5 आणि 8.5ची कटोरी. तर आडवी कटोरी आपण 7.5 इंच घेतली आणि उभी कटोरी 8.5 घेतली. तर हे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा ही आकृती काढू शकता. आता बघा इथे साईड पार्ट आपण जो कट केलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं मोजून पाहायचं आहे. तर पहा या पद्धतीने इथं कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा आहे साईड पार्टपेक्षा. तर एक्स्ट्रा यायला पाहिजे आणि आलं नसेल तर तुम्ही वाढवू शकता. तर या पद्धतीने बघा कटोरीचे सुद्धा आपण मार्किंग करून घेतली. आता कटिंग करून घेऊया. तर हा आकार कट केला तो आपला पुढचा जो गळा असतो त्याचा आकार आहे तो. म्हणजे जेवढी आपण वरती गळारुंदी घेत असतो तेवढीच आपण इथं कटोरीला सुद्धा घेतलेली आहे. म्हणजे आपला इथं कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित येईल. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.